नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चेकनीस सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे असाध्य रोगांवरती सुवर्ण रसायन उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी आयुर्वेद विषयातील एमडी स्कॉलर असणारे डॉक्टर नितीन थोरात आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर नितीन थोरात सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर नितीन थोरात यांनी खास करून आयुर्वेद विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. सध्या ते एमडी स्कॉलर आहेतच, पण ह्या व्यतिरिक्त खास करून आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणाऱ्या सुवर्ण रसायन उपचार पद्धतीचे ते जनकही आहेत. सध्या डॉक्टर नितीन थोरात खास करून नवी मुंबई कामोठे या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या ठिकाणी आता खास करून आयुर्वेद उपचार देणारं सुसज्ज रुग्णालयही नुकतंच सुरू होणार आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर नितीन थोरात सध्या पुणे आणि दादर मुंबई या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून सर्वत्र जे आजचा कार्यक्रम बघणाऱ्यांचे प्रेक्षक आहेत हे ह्या सुवर्ण रसायन उपचार पद्धतीचा लाभ घेऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे सुवर्ण रसायन पद्धतीचे उपचार जे आहेत हे खास करून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुणे, नवी मुंबई आणि मुंबई या ठिकाणी मिळणार आहेतच, पण ह्या व्यतिरिक्त ज्यांना गरज आहे त्यांना फोनवरून सुद्धा कन्सल्टेशन घेण्याची सवलत या ठिकाणी आहे आणि हे उपचार आपल्याला घरपोच सुद्धा मिळू शकतात. त्यामुळे जरूर एक प्रकारे मी म्हणेन वरदान आणि अमृता समान असणारे जे सुवर्ण रसायन उपचार आहेत त्याचा लाभ जरूर घ्या. या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. मला आवर्जून सांगायचं वाटतं की गेल्या काही वर्षात विविध प्रकारच्या असाध्य आजारांचं प्रमाण बळावलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पोट विकार दिसतात, खास करून संधिवात, गुडघेदुखी, मानपाट कंबरदुखी सारखे आजार दिसतात आणि ह्या व्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकारचं प्रमाण वाढतं दिसतं. स्त्रियांचे विविध प्रकारच्या समस्या आहेत, मासिक पाळीचे आजार आहेत, पीसीओडी सारखी समस्या किंवा थायरॉइड सारखी समस्या आपल्याला वाढलेली दिसते. वंध्यत्वाचं प्रमाण वाढत चाललेले आहे, लैंगिक समस्या आहेत, तरुणांमध्ये ताणतणाव वाढतोय. सो ह्या आणि कोणत्याही असणाऱ्या ह्या एकंदरीतच आजारांसाठी आपल्याला ठोस उपचार आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत. एकतर आपल्याला शस्त्रक्रिया सांगितली जाते किंवा तात्पुरत्या स्वरूपाचे पेन किलर्स दिले जातात आणि म्हणूनच संपूर्ण जग हे सुवर्ण रसायन उपचार पद्धतीकडे एक आशेचा किरण म्हणून बघत आहे. आजच्या कार्यक्रमात ह्या विविध विषयांचा आपण उहापोह करणार आहोत, पण सर्वप्रथम पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये विविध समस्यांचं जे प्रमाण बळावतंय आणि कोणते ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत. सर्वप्रथम आपण हे सुवर्ण रसायन ही काय संकल्पना आहे आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. हो, नक्कीच. सुवर्ण रसायन आयुर्वेद उपचार हे आपण आता गेल्या 18 वर्षाच्या माझ्या संशोधनावरती आधारित अशी आणि आयुर्वेदाच्या प्रिन्सिपलला धरून असणारी अशी आपण चिकित्सा नवीन पद्धतीने आता डेव्हलप केलेली आहे. यामध्ये सुवर्ण आणि रसायन असे दोन प्रकारचे उपचार पद्धती आहेत. सुवर्ण म्हणजे सोन्यापासून जे भस्म तयार केले जातात आयुर्वेदिक पद्धती प्रमाणे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसिजर्स करून सोन्याचं भस्म हे बायोलॉजिकल फॉर्म मध्ये किंवा पॅलेटेबल फॉर्म मध्ये केलं जातं की ज्याच्यामधून त्याच्या वापरामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट शरीरावरती होत नाहीत. आणि रसायन म्हणजे रसाचं आयन शरीरामध्ये नवीन पेशी निर्माण करण्याचं काम जे आहे ते ह्या रसायन औषधांनी होतं. ह्या दोघांचा संयोग करून त्याच्याद्वारे वेगवेगळ्या आजारांवरती तात्काळ फलद्रूप होणारी आणि लॉंग टर्म बेसिसवरती पुन्हा आजार होऊ नये म्हणून उपयोगी पडणारी अशी सुवर्ण रसायन चिकित्सा अशी आपण डेव्हलप केलेली आहे. वेगवेगळ्या वयोगटामधल्या लोकांसाठी असतील किंवा स्त्रियांमधल्या वेगवेगळ्या आजारांसाठी असतील, लहान मुलांच्या वेगवेगळ्या आजारांसाठी असतील, त्यांची बुद्धी, स्मृती, एकाग्रता वाढण्यासाठी असेल किंवा त्यांची इम्युन सिस्टीम, सतत मुलं आजारी पडतात, सतत त्यांना अँटीबायोटिक द्यावे लागते, त्याच्यामुळे जर होणारे त्यांची इम्युन सिस्टीम कमी होते ती बुस्टअप करण्यासाठी असेल. त्याचप्रमाणे वयोमानानुसार होणारे आजार आहेत, डायबिटीस आहे, हृदयरोग आहे, त्याप्रमाणे इतर आणखीन सांध्यांचे आजार आहेत. या सगळ्या आजारांमध्ये सुवर्ण रसायन औषधी उपचार हे एकदम फलद्रूप आणि तात्काळ फलद्रूप. आयुर्वेदाची जी लोकांमध्ये धारणा आहे की आयुर्वेद म्हणजे खूप उशिरा रिझल्ट येणारे वगैरे अशी चिकित्सा आहे, परंतु आता तसं काय राहिले नाही. आपण जी ही सुवर्ण रसायन उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे त्याचा सूक्ष्म कल्पना जी आहे त्याच्यामध्ये की पार्टिकल्स एकदम सूक्ष्म पद्धतीने तयार केल्या जातात, तरलता आणली जाते की ज्याच्यामध्ये त्याचं पेनिट्रेशन किंवा ऍब्सॉर्प्शन शरीरामध्ये फास्ट होते आणि रिझल्ट पण फास्ट मिळतात. अशी ही सुवर्ण रसायन आयुर्वेद उपचार आपण लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. येस, मला वाटतं एक मुलाचं विवेचन केलं आपल्याला डॉक्टर नितीन थोरात सरांनी की तात्काळ फलदायी. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आयुर्वेदाचे उपचार म्हणजे उशिरा होणार, पण सुवर्ण रसायन चिकित्सा पद्धतीचं हेच वैशिष्ट्य आहे की तात्काळ आपल्याला ह्याच्यामध्ये आराम पडणार आहे. विविध प्रकारच्या समस्यांचा उहापोहाच्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याच्यामध्ये पोट विकार आहेत, आम्लपित्त, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आहे, कोलायटिस सारखा आजार आहे, यकृताचे आजार आहेत, लिव्हर सिरोसिस आहे किंवा त्याच्या पुढे जाऊन संधिवात, गुडघेदुखी, मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका सारखे आजार आहेत. या व्यतिरिक्त स्त्रियांचे आजार आहेत, पीसीओडी, थायरॉइड किंवा वंध्यत्वाची समस्या आहे आणि खास करून मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी बुद्धिस्मृती, एकाग्रता वाढवण्याला किंवा रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी म्हणजे
वारंवार मुलांना सर्दी ताप खोकला होत असतो किंवा आजारी पडत असतात मुलं, तर त्यांची इम्युनिटी सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे अशी चिकित्सा पद्धती आहे. उतार वयातील लोकांसाठी सुद्धा आजार दूर ठेवण्यासाठी, चिरतारुण्य मिळवण्यासाठी आपल्याला सुवर्ण रसायन पद्धतीचा उपयोग होणार आहे. तर जरूर फोन करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघतात. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर नितीन थोरात आता नवी मुंबई कामोठे या ठिकाणी कार्यरत आहेतच. या ठिकाणी आपल्याला आयुर्वेद उपचार देणारं हॉस्पिटल सुद्धा मिळणार आहे. पण या व्यतिरिक्त डॉक्टर नितीन थोरात सध्या सेवा आपली सर्वत्र देत आहेत, महाराष्ट्रामध्ये खास करून पुणे, त्या व्यतिरिक्त आपल्याला नवी मुंबई कामोठे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हॉस्पिटलही आता सुरू होत आहे आयुर्वेद उपचार देणारं कामोठे या ठिकाणी, आणि दादर मुंबई या ठिकाणी आपल्याला डॉक्टर नितीन थोरात सेवा देणार आहेत. तर जरूर ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फोनवरती सुद्धा आपल्याला आता हे कन्सल्टेशन उपलब्ध आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून सर्वत्र रुग्ण या उपचारांचा लाभ घेऊ शकतात. आपल्याला हे उपचार घरपोच मिळणार आहेत. तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, या अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे की एकंदरीतच जेव्हा आपण ह्या विविध उपचारांविषयी बोलतोय तर सुरुवात आपण पोटविकारांपासून करूया, कारण रोगा सर्वेपी मंदेग्नो म्हटलं जातं, म्हणजे सर्व रोगांचं मूळ कारण पोटविकारांमध्ये आहे आणि विविध स्वरूपाचे पोटविकार दिसतात. तर सुवर्ण रसायन चिकित्सा पद्धती कसं ह्याच्यामध्ये काम करते, काय सांगता येईल? हो, नक्की, तुमचं एकदम बरोबर आहे. आजाराचं मूळ जे आहे ते आपल्या पोटामध्ये दडलेलं आहे. आयुर्वेद असं सांगतो की अपचनातून आजाराची निर्मिती होते. ज्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचं मिष्टान्न असेल खाण्यामध्ये, सतत जंक फूड्स असतील, त्याचप्रमाणे आपली जी आता बदलती जीवनशैली आहे, फास्ट फूड खाण्याची आपल्याला सवय लागलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आपण जी केमिकलाइज्ड प्रोसेस होऊन जे अन्न पॅकिंगमध्ये आपल्याला उपलब्ध होतं आणि तेच आपण ग्रहण करत असतो, त्याचप्रमाणे जे ग्रेन्स आहेत म्हणजे जे धान्य आहेत, गहू असेल, कुठलंही ज्वारी असेल, तांदूळ असेल, हे वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या माध्यमातून त्याचं पोषण होऊन त्याच्यापासून आपण जे तयार झालेलं अन्न आहे ते अन्न जेवणामध्ये वापरतो. त्याचप्रकारे मानसिक टेन्शन्स आता सध्या आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या वयोगटामध्ये सुद्धा दिसतं, लहान मुलांमध्ये सुद्धा दिसतं. आपण बघतो लहान मुलं नैराश्याच्या गर्तेमध्ये अडकलेले आहेत, तरुण मुलं आहेत, वयोवृद्ध आहेत. सर्व एज जर बघितलं आपण तर ह्या सगळ्या केमिकल प्रोसेसेस मध्ये हे तणावग्रस्त शरीर आणि तणावग्रस्त मन ह्या दोन्हींच्या विषचक्रामधून जात आहे. तर ह्याचं मूळ कारण जर बघितलं तर एक कारण आहे ते अन्न हे दूषित झाल्यामुळे त्याच्यापासून आम तयार होतो. आमविष निर्मिती झाल्यापासून त्याच्यामुळे लिव्हरचं काम असेल किंवा स्प्लीनचं काम असेल किंवा यकृताचं आपण म्हणू शकतो किंवा किडनीचं काम असेल, हे दूषित होतं. त्याचं काम ते व्यवस्थित करू शकत नाही आणि त्याच्यापासून जे आपली सिस्टीम आहे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे प्लस एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे जिथून जे आमविष आहे ते शरीराच्या बाहेर निघून जातं, जे टॉयलेट असेल किंवा लघवी असेल किंवा घाम असेल, ह्या सगळ्या सिस्टीमवरती ताण येतो आणि ह्या ताण आल्यामुळे वेगवेगळ्या आजारांची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होते. उदाहरणार्थ असं लिव्हरचे आजार असतील किंवा कावीळ असेल, वारंवार होणं असेल, रक्त कमी होणं असेल, त्याचप्रमाणे IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम असेल, सतत ग्रहणी आपण आम्ही आयुर्वेदा म्हणतो त्याला, ते असेल, किंवा सांध्यांचे विकार, वेगवेगळ्या सांध्यांच्या ठिकाणी जे सांध्यांना पोषण करणारे तत्व असतात ती अपचनातून व्यवस्थित पद्धतीने पोचली जात नाहीत आणि सांध्यांचे विकार लोकांना जडतात. त्याचप्रमाणे मणक्यांचे आजार असतील की ज्याला आपण म्हणू शकतो की स्लिप डिस्क असेल किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस असेल, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, वेगवेगळ्या मणक्यांच्या आजारामध्ये सुद्धा ह्या आमविषाचं हे निगेटिव्ह काम होतं आणि त्याच्यामधून त्यांची जी संरचना आहे त्याच्यामध्ये बिघाड होतो. तिथल्या ज्या मांसपेशी असतात, मांसपेशींवरती ताण येतो आणि त्याच्यामध्ये मणक्यांची जी अलाइनमेंट आहे ती बिघडते आणि अशा वेगवेगळ्या आजारांची निर्मिती शरीरामध्ये होत राहते. मधुमेह जर आपण बघितलं, डायबिटीस आपण त्याला म्हणतो, ह्याचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे हृदयरोगाचं परिमाण आता वाढलेलं आहे. ह्या सगळ्यांचा जर मूळ कारणाशी जर विचार केला तर आमविष किंवा पोटाचे विकार हा त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण असतं आणि मानसिक टेन्शन जे आहे ते पण आहे. बदलते आहार शैली आहे ते एक कारण आहे. या सगळ्यांवरती सुवर्ण रसायन आयुर्वेद उपचार हे खूप पॉझिटिव्हली काम करतं आणि तात्काळ गुणधर्म करून त्यांना पुन्हा होऊ नये यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये उपयोग होऊन जातो. माझं नाव आशा खंडेराव वाकडे. मला पित्ताचा आणि ॲलर्जीच्या खोकल्याचा खूप त्रास होत होता. मग मी बरेच डॉक्टर केले पण काही फरकच जाणवत नव्हता. मग मी या डॉक्टरांकडे आल्यानंतर मला आता 3-4 महिने झाले ट्रीटमेंट घेऊन मला पित्ताचा पण बराच त्रास कमी झाला, गांजेने येणे कमी झालं, खोकल्याचा तर भरपूरच फरक पडला आहे मला. रात्रीचं झोप येत नव्हती खोकल्याने, आता झोप पण व्यवस्थित येते. मुझे पेट की तकलीफ थी और एसिडिटी का बहुत प्रॉब्लम था, तो मैं मेरे फ्रेंड है उसने मेरे को बताया कि डॉक्टर नितिन सर है, नितिन थोरात सर, उनके पास आयुर्वेदिक का इलाज करते वो बहुत फर्क हुआ और 3 महीने की गारंटी दिए थे, उसमें मेरे को पूरा कंट्रोल आया
येस, मला वाटतं हे एक फार मोलाचं विवेचन होतं डॉक्टर नितीन थोरात सरांनी आपल्याला केलं की विविध स्वरूपाचे पोटविकार जे आपल्याला वाढलेले दिसतात, जे गेल्या काही वर्षांमध्ये आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटी आहे, गॅस, अल्सर, अपचन, विविध नावांनी आपण त्याला ओळखतो, पण ह्या व्यतिरिक्त IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम सारखा आजार आहे ज्याच्यात वारंवार शौचाला जावं लागतं, किंवा बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, शौचाला होत नाही, खड्याची मलप्रवृत्ती असते, आणि ह्या व्यतिरिक्त ह्याचा एक पुढे दुष्परिणाम म्हणून आपल्याला मूळव्याध भगंदर सारखे आजार दिसतात, फाईल्स फिशर्स फिशुला सारखे. तर ह्याच्यावरती कुठेतरी मात करायची असेल तर जरूर सुवर्ण रसायन पद्धतीचा वापर करा. कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो, खास करून जे दीर्घकाळ चालणारे अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे आजार आहेत, म्हणजे आतड्याचे आजार आहेत किंवा यकृताचे आजार आहेत, लिव्हर डिसऑर्डर्स, ह्याच्यासाठी मला वाटतं एक अमृता समान असं हे सुवर्ण रसायन चिकित्सा पद्धती आहे, तर जरूर ह्याचा वापर करा. सर, आम्हाला थोडंसं संधिवात गुडघेदुखी विषयी सांगा, कारण त्याचंही प्रमाण खूप वाढतं आणि चटकन जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया सांगितली जाते. तर गुडघेदुखी सारख्या आजारात सुद्धा मात करण्यासाठी किंवा सांधेदुखी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कशा रीतीने सुवर्ण रसायन? हो, नक्कीच काम करेल. बेसिकली जर आपण सांधेवात या आजाराचा जर आयुर्वेदामध्ये वर्णन केलं जर बघितलं तुम्ही, तर सांधेवात किंवा वात हा 80 प्रकारचा वात सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सांधेवात हा जर बघितला त्याचे प्रकार, तर त्याच्यामध्ये अवरोधजन्य आणि दुसरा जो आहे तो क्षयजन्य सांगितला. दोन्ही प्रकारच्या वाताच्या आजारामधून हा आपल्याला सुवर्ण रसायन औषधी उपचार हा उपयोगी पडतात. कसं असतं की सांध्यांची रचना जर बघितलं तर त्या ठिकाणी श्लेषक कफ हा काम करत असतो, आणि त्या ठिकाणी कफ जो स्निग्धता आहे ती स्निग्धता त्याची मुवमेंट्स करण्यासाठी उपयोगी पडत असते. नेमकं काय होतं की संधिवाताच्या आजारांमध्ये ह्या सगळ्या जे कफाचे प्रकार असतील किंवा पित्ताचा तो त्या ठिकाणचा प्रकार आहे त्याच्यावरती आमविषाची प्रक्रिया होऊन ती जे सांधे आहेत ते जे सगळे सांधे आहेत त्याची बाधा उत्पन्न होते किंवा आजार उत्पन्न होतात. त्याच्यामध्ये सुवर्ण रसायन औषधी उपचार हे आमविषाची जे आहे तिथला ते नाश करून सांध्यांमध्ये स्ट्रेंथ दिली जाते, मांसपेशींना स्ट्रेंथ दिली जाते, ज्याच्यामध्ये जे दुखणं आहे किंवा पेन आपण म्हणतो की संधिवातामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असेल, जे सांध्यांच्या ठिकाणचं असेल किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये असेल किंवा मणक्यांच्या विकारामध्ये पेन जास्त असतं, म्हणून पेशंट जे आहे ते डॉक्टरांकडे भेट दिली जाते. या सगळ्या कंडिशन्समध्ये सुवर्ण रसायन उपचार जे आहे त्याच्यामध्ये पेन रिलीव्ह तर करतं, पण मूळ दोष जे आहे तो त्याचा पूर्णपणे काढून टाकतं, की ज्याच्यामुळे आजार हा परिपूर्ण बरा होऊन पुन्हा त्याचं हे होत नाही, उद्भव होत नाही त्याचा. मी कल्पना पाटील, माझं वय आता 63 वर्ष. 59व्या वर्षीच मला भयंकर त्रास व्हायला लागला. त्या वयामध्ये असं वाटायला लागलं की मला पाय दुखतायत, प्रचंड पाय दुखायचे, चढून उतरून मला त्रास व्हायचा, माझी बोटं अजिबात काम करेनाशी झाली, म्हणजे सही करताना ऑफिसमध्ये सुद्धा मला त्रास होत होता, कंबर दुखणं तर होतच. मला वाटायला लागलं बहुतेक आता नोकरी सोडायची वेळ आली आहे. पण त्याच वेळी नेमके मला डॉक्टर नितीन थोरात भेटले, आणि मी त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर त्यांनी मला सुवर्ण आयुर्वेद रसायनाची ट्रीटमेंट सुरू केली. त्यांनी दिलेली औषधं आणि त्यांनी दिलेली खात्री, त्यांनी खात्रीलायकरित्या सांगितलं तुम्हाला त्रास व्हायचं बंद होईल आणि नोकरी सोडायची वेळ येणार नाही असं मी तुम्हाला सांगतोय. आणि त्यांनी दिलेली औषधं आणि उपचार मी घ्यायला सुरुवात केली, आणि खरोखर एका आठवड्याभरामध्ये मला कळलं की माझे बोटं मोकळी होत आहेत आणि माझे पायसुद्धा दुखायचे थांबत आहेत, जास्त दुखेनासे झाले, कंबर दुखायची कमी झाली. मला वाटतं त्यामुळे संधिवात गुडघेदुखी असो किंवा मानपाट कंबर दुखी असो, ज्याच्यामध्ये आपल्याला आपण स्पॉन्डिलायटिस, स्लिप डिस्क असे शब्द नेहमी ऐकतो, किंवा संधिवातामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे किंवा गाऊट सारखी समस्या आहे, कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो किंवा मानपाट कंबर दुखी असो, आपल्याला सुवर्ण रसायन चिकित्सा पद्धतीने कायमस्वरूपी या ठिकाणी उपचार होणार आहेत. तर जरूर ह्यासाठी सुवर्ण रसायन चिकित्सा पद्धतीची कास धरा आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघतात डॉक्टर नितीन थोरात आता खास करून पुणे, त्याचप्रमाणे नवी मुंबई, कामोठे आणि मुंबई दादर या तिन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. कामोठे या ठिकाणी आपल्याला आता हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध होणार आहे आणि खास करून हे उपचार आपल्याला घरपोच मिळणार आहेत. त्यामुळे आपण फोनवरती सुद्धा कन्सल्टेशन घेऊ शकता. महाराष्ट्रातून जे ग्रामीण भागातून आमचे रुग्ण बघतायत आजचा कार्यक्रम किंवा इतरत्र जे राहणारे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी एक मोठी सोय ही सुवर्ण रसायन चिकित्सा पद्धतीने केलेली आहे की आपल्याला घरपोच हे उपचार मिळू शकणार आहेत. तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. या व्यतिरिक्त खास करून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष सवलतही ठेवण्यात आलेली आहे, तर ह्याचाही आपण जरूर लाभ घ्या. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती असाध्य रोगांवरती असणाऱ्या सुवर्ण रसायन उपचार पद्धतीविषयी, आणि खास करून जे आयुर्वेद विषयातील MD स्कॉलर आहेत डॉक्टर नितीन थोरात हे आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वजात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने सुवर्ण रसायन उपचारांनी आपण विविध प्रकारच्या असाध्य रोगांवरती मात करू शकतो, ज्याच्यामध्ये पोटविकार आहेत म्हणजेच ऍसिडिटी, आम्लपित्त, गॅस, अल्सर किंवा बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आहे, कोलायटिस सारखा आजार आहे, किंवा खास करून पित्ताचे खडे आहेत किंवा लिव्हर डिसऑर्डर्स आहेत म्हणजेच खास करून लिव्हर
सिरोसिस सारख्या आजारावरती सुद्धा आपण मात करू शकतो. ह्या व्यतिरिक्त संधिवात म्हणजेच सांधेदुखी किंवा गुडघेदुखी आहे, मानपाट कंबरदुखी आहे ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क सायटिका हे शब्द आपण ऐकतो, किंवा खास करून रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, गाऊट सारखा आजार आहे, त्या विविध प्रकारच्या सांधेदुखीवरती आपण सुवर्ण रसायन पद्धतीने विना शस्त्रक्रिया संपूर्णतः मात करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपचार आपल्याला आता घरपोच मिळणार आहेत, त्यामुळे जरूर फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. या व्यतिरिक्त डॉक्टर नितीन थोरात खास करून पुणे, नवी मुंबई, कामोठे आणि त्याचप्रमाणे मुंबई दादर या तिन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. कामोठे या ठिकाणी आता आपल्याला आयुर्वेद उपचार देणारं हॉस्पिटल सुद्धा सुरू होत आहे, त्यामुळे जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवरती. या व्यतिरिक्त विशेष सवलतही ठेवण्यात आलेली आहे खास करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, तर आपण जरूर ह्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी फोन करा जो आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघत आहात. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण मगाशी विविध विषयांचा ओवापर केला ज्याच्यामध्ये आपण पोट विकार, सांधेदुखी किंवा मानपाट कंबरदुखी विषयी विवेचन केलं. ह्याच्या पुढे जाऊन स्त्रियांच्या समस्या आपल्याला गेल्या काही वर्षात खूप वाढलेल्या दिसतात, ज्याच्यामध्ये पीसीओडी सारखी समस्या आहे, थायरॉइड आहे, या व्यतिरिक्त वंध्यत्वाची समस्या आहे, मासिक पाळीचे आजार आहेत. काय सांगता येईल? हो, नक्कीच. स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आयुर्वेदाने स्त्रियांच्या शरीराचा आणि मनाचा हा खूप खोलवरती विचार केला आहे. बेसिकली जर बघितलं तर स्त्रियांचा स्वभाव हा मृदू म्हणजे मार्दव असतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन्स किंवा मानसिक त्यांची जी ताण घेण्याची जी क्षमता आहे ती थोडीशी बाधित होते आणि त्याच्यामुळे कुठल्याही छोट्याशा गोष्टीचं सुद्धा त्यांना ताण येण्याची शक्यता असते आणि त्या ताणाचा परिणाम होऊन शरीरामधलं जे हार्मोनल सिस्टीम जे आहे आपल्या शरीरामधली ती डिस्टर्ब होते. त्याच्यामुळे अनुषंगाने होणार जे आजार आहेत, वंध्यत्व असेल किंवा पीसीओडी सारखे आजार असतील किंवा पाळीच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी असतील, ह्या तक्रारी सुद्धा ह्या केवळ हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे, आणि त्याचं मूळ कारण जे आहे ते अपचन तर असतं, परंतु मानसिक त्यांचा जी आघात आहे किंवा मानसिक त्यांचा विकार जे आहे त्या अनुषंगाने सुद्धा हा जी आजाराचा निर्मिती आहे ती होत असते. त्यामुळे आपण अनेक वेळा बघतो की जोडपी हे वेगवेगळ्या डॉक्टरांकडे वंध्यत्वासाठी फिरत असतात, परंतु कुठल्याही प्रकारचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असताना सुद्धा त्यांना अपत्यप्राप्ती होत नाही. याचा बेसिक जो विचार आहे तो आयुर्वेदामध्ये केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने सुवर्णभस्म असतील किंवा रसायन उपचार असतील, हे सुवर्णभस्मामधलं जे आहे ते मनाला पोषण देणारं असं त्याचा गुणधर्म सांगितलेला आहे. प्लस विषग्न जे आहेत ते त्याचा गुणधर्म आहेच आहे. ह्या दोन्ही त्याच्या गुणधर्मामुळे आणि स्थिरत्व देणारं सगळ्यात महत्त्वाचं आहे की सुवर्णभस्माचा स्थिरत्व देणारा हा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मामुळे स्त्रियांच्या आजाराच्या बाबतीमध्ये असतील किंवा पुरुष वंध्यत्व जर असेल त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे स्पर्म्स रिलेटेड आजार असतील, उदाहरणार्थ ऑलिगोस्पर्मिया आहे किंवा अस्थेनोस्पर्मिया आहे, अॅजिओस्पर्मिया आहे, या सगळ्या कंडिशन्समध्ये आणि स्त्रियांच्या सुद्धा वंध्यत्वाच्या सर्व प्रकारच्या कंडिशन्समध्ये मग ब्लॉकेज, फॉलोपियल ट्यूब ब्लॉकेज असेल किंवा आणखीन फायब्रोसिस असतील आतमध्ये किंवा फायब्रॉइड झाले असतील, ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये सुवर्ण रसायन आयुर्वेद उपचार हे अत्यंत कमी वेळामध्ये फलदायी होतात आणि लोकांना किंवा आपल्याकडे जे रुग्ण येतात ह्या सगळ्यांना तत्काळ त्याचा उपशम मिळून अपत्यप्राप्तीचा आनंद घेता येतो. नमस्कार, आम्ही श्री व सौ दिरंगे राहणार अकलूज डॉक्टर श्री नितीन थोरात यांच्याकडे संतती प्राप्तीसाठी ट्रीटमेंट घेतली होती. त्यांची सुवर्ण रसायन आयुर्वेद उपचार घेतल्यानंतर आम्हाला खूपच चांगला अनुभव आला. खरं तर आम्हाला दोघांनाही ट्रीटमेंटची आवश्यकता होती. मला पीसीओडी साठी आणि मला स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठीचे. डॉक्टरांनी उपचार चालू असताना उपचाराबरोबरच मानसिक आधार दिला व त्यातच आम्हाला जास्तीत जास्त फायदा झाला. डॉक्टरांची अशा पद्धतीची रुग्णसेवा ही चालू राहो यासाठी आम्हाला दोघांकडूनही शुभेच्छा. धन्यवाद. सर, ह्या अनुषंगाने जसं आपण आता स्त्रियांच्या विविध समस्यांचा ओहापोह केला आणि ह्या व्यतिरिक्त गेल्या काही वर्षांमध्ये जे वाढलेलं प्रमाण दिसतंय आपल्याला, म्हणजे भारत मधुमेहाची तर राजधानी होणार आहे, ही काही भूषणास्पद गोष्ट नाहीये. आणि आधुनिक शास्त्रामध्ये जे काही औषध गोळ्या दिली जातात त्याने तात्पुरती साखर कंट्रोलमध्ये, पण त्याचे साईड इफेक्टही खूप आहेत. सेंट्रल ओबेसिटी आहे, किडनीवरती दुष्परिणाम आहेत आणि मग त्याच्याच हातात हात घालून मग ब्लड प्रेशर आहे किंवा हृदयविकार आहे, ह्याचंही आपल्याला प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय. आणि ह्याच्यात जे उपचार केले जातात ते तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार आहेत. संपूर्ण आजार घालवण्यासाठी कोणताही उपचार केला जात नाही. म्हणजे ब्लड प्रेशरच्या गोळ्या हा रुग्ण सतत खातच राहतो किंवा हृदयविकारामध्ये जे काही अँजिओप्लास्टी बायपास केलं जातं ते फक्त प्लंबिंग म्हणजे नळी साफ करण्यासाठी केलं जातं, पण पुन्हा ब्लॉकेजेस हे होत राहतात. तर अशा रुग्णांमध्ये आपल्याला काय उपचार देता येतील? हो, अशा प्रथमतः जर आपण बघितलं तर मधुमेह किंवा डायबिटीस हा जो आता सर्वमान्य आणि भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पसरलेला जो आजार आहे आणि बीपी जो आहे, त्या दोन्ही कंडिशन्समध्ये जर बघितलं तर आयुर्वेदामध्ये सखोल विचार आहे. आयुर्वेदामध्ये त्याच्या मूळ कारणांचा व्यवस्थित आणि प्राकृतिक पद्धतीने विचार करून मूळ कारण त्याचं काय आहे ह्याचा सखोल विचार करून त्याच्यावरती सुवर्ण आयुर्वेद रसायन उपचार करून त्याला पूर्णपणे बरं करता येतं. प्लस जी वारंवार औषधं घेण्यासाठी जी आधुनिक उपचार पद्धती आहे त्याला साईडलाईन करून
जी आयुर्वेदामधली उपचार पद्धती आहे बेसिक, की तुमचा मूळ कारणावरती त्याचा परिणाम करून कायमस्वरूपी आजार बरा करण्यामध्ये मदत केली जाते. रक्तदाब वृद्धी जे आहे त्याला आपण बीपी म्हणतो किंवा हृदयाचे आजार आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा या सुवर्ण भस्मांच्या उपयुक्तमुळे किंवा त्याच्या अनुषंगाने वापरलेल्या औषधी च्या योजनेमुळे हृदयाचं जे पंपिंग असेल किंवा हृदयाचं जी कार्यकारण क्षमता असेल ती नॉर्मल पद्धतीने वाढवली जाते. कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण हृदयावरती आला असेल तर तो घालवला जातो. त्याच्या मांसपेशीवरती जे निगेटिव्हिटी आलेली असते किंवा नकारात्मक गुणधर्मांची वाढ जी झालेली असते ती ह्या सुवर्ण आयुर्वेद उपचारांमुळे पूर्णपणे कमी केली जाते. आणि जे कायमस्वरूपी लोकांना म्हणलं जातं की बाबा बीपीची औषध एकदा सुरू झाली की आता ती कायमस्वरूपी घ्यायची, तर असं आयुर्वेदामध्ये बिलकुल नाहीये. आयुर्वेदाचं औषधं चालू केल्यानंतर बीपीच्या असतील किंवा डायबिटीसच्या असतील औषधं ही कायमस्वरूपी चालू राहत नाहीत अजिबात. त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीची आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली जी सुवर्णयुक्त औषधं आहेत त्याचा वापर जर केला तर पूर्णपणे हा आजारापासून मुक्ती मिळू शकते. आणि त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची औषधं कायमस्वरूपी लॉंग टर्म बेसिसवरती चालू ठेवण्याची आवश्यकता गरज पडत नाही. आणि जे काही हृदय असेल किंवा पॅनक्रियाज असतील ह्याचं कार्य हे नैसर्गिक पद्धतीने केलं जातं, त्याच्यामुळे आजाराचं पूर्णपणे निराकरण केलं जातं, हे मात्र नक्की आहे. येस, मला वाटतं एक मोलाचं विवेचन आपल्याला डॉक्टर नितीन थोरात सरांनी केलं की कशा रीतीने सर्व प्रकारच्या असाध्य रोगांवरती आपल्याला एक आशेचा किरणे सुवर्ण रसायन उपचार, ज्याच्यामध्ये आपण पोट विकारांच्या विषयी मार्गदर्शन घेतलं तर आम्लपित्त आहे, ऍसिडिटी बद्धकोष्ठता आहे, गॅस अल्सर सारखे प्रकार आहेत किंवा लिव्हरचे आजार आहेत, ह्या व्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार आहे, स्त्रियांचे आजार आहेत, पीसीओडी, थायरॉइड सारखी समस्या किंवा वंध्यत्वाची समस्या, अपत्य प्राप्तीसाठी, मूल होण्यासाठी आपल्याला सुवर्ण रसायन चिकित्सा पद्धती उपयोगी ठरणार आहे. या व्यतिरिक्त खास करून बालकांचे आजार आहेत किंवा बुद्धिस्मृती एकाग्रता वाढवण्यासाठी हे आहेतच, पण उतार वयातील समस्या आहेत किंवा मेंदूचे आजार आहेत ज्याच्यात पॅरालिसिस, पार्किन्सन किंवा विविध स्वरूपाच्या समस्या दिसतात, ह्या घालवून आपल्याला सुवर्ण रसायन चिकित्सा पद्धतीने एक नवीन